पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 64वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराजांनी पुन्हा सुरत लुटली. दिंडोरीचा घोर संग्राम झाला. कारंजा फस्त झाले. बागलाणातील अहिवंत, साल्हेर, मार्कंडा वगैरे किल्लेही महाराजांनी घेतले. हा मराठी उठाव दडपून टाकण्यासाठी बादशहानं दिलेर खानास हुकूम सोडला की तुम्ही ताबडतोब दख्खनवर जा. त्याप्रमाणे गुजरातेत असलेल्या बहादूर खानासही त्यांनी हुकूम सोडला की दख्खनवर उतरा. अमरसिंह, चांदवतास आणि इतर राजपूत सरदारासही हेच हुकूम सुटले. स्वतः बादशाह वारंवार म्हणत होता की मीच जातो दख्खनवर, परंतु ती पोकळ डरकाळी होती. त्यात जीव काहीच नव्हता. बहादूर खान, दिलेर खान वगैरे सरदार निघाले. दिलेरच्या लष्करात छत्रसाल होता. छत्रसालचे काही जिवलग मित्रही त्याच्याबरोबर होते. फौजा झपाट्यानं बागलांच्या दिशेनं दौडत निघाल्या. दिलेर खान दख्खनमध्ये येऊन पोहोचला आणि त्याची छावणी पडली. छत्रसालाच्या मनातील शिवाजी राजांच्या भेटीची ओढ अतिशय उत्कट झाली. त्याने आपल्या मित्रांच्यासह छावणीतून पसार होऊन थेट महाराजांची भेट घेण्याचा बेत केला. आणि एके दिवशी छत्रसालानं दिलेर खानाकडे जाऊन परवानगी विचारली की आम्हाला शिकारीला जाण्याची इच्छा आहे, तर मग मी जाऊ का? दिलेर खानानं या साऱ्या विनंतीला ताबडतोब होकार दिला. जा, खुशाल जा. छत्रसाल आपल्या साथीदारांसह अत्यंत उत्साहानं ताबडतोब निघाला. त्याला विलक्षण आनंद होत होता. आजपासून आपण वेगळं आणि पवित्र जीवन जगणार आहोत, हाच तो आनंद होता. सह्याद्रीची दरीखोरी ओलांडीत हा 20 वर्षाचा बुंदेला युवक शिवदर्शनासाठी निघाला. जंगलातून जावं लागत होतं. मुक्कामासाठी तंबू वगैरे साहित्य त्यांनी बरोबर घेतलं होतं. दिवसा सूर्यप्रकाशात प्रवास करायचा आणि रात्री अंधारात मुक्काम करायचा असा क्रम त्यांनी ठरवला. हृदय आनंदानं उचंबळत होतं, पण तरीही पोटात भूक लागत होतीच. खायचं काय? तो प्रश्न छत्रसालानं फारच सोपा करून सोडवला. वाटेत रानटी पशूंची शिकार करून त्यावर तो आणि ते सर्वजण ताव मारित होते. जाता जाता वाटेत भीमा आडवी आली. म्हणजे छत्रसाल पुणे प्रांताच्या शिवेवर येऊन पोहोचला. नदीला पाणी फार होतं. पलीकडे जाण्यासाठी छत्रसालाने लाकडाचे तराफे बांधून भीमा पार केली. तिथून पुढची मजल सुरू केली. पुणे प्रांत ओलांडून छत्रसाल कृष्णाकाठी येऊन पोहोचला. कृष्णा नदी पार करून तो पुढे चालला. महाराजांची छावणी तिथून जवळच होती. महाराजांना छत्रसाल म्हणजे कोण हे अगदी उत्तम प्रकारे माहिती होतं. औरंगजेबानं या मुलांच्या आईबापांची आणि घरदारांची कशी होरपळ उडवली हेही त्यांना माहिती होतं. महाराजांची आणि छत्रसालाची भेट यापूर्वी कदाचित मिर्झा राजांच्या छावणीत झालेली असावी, पण इतिहासाला हे मात्र नक्की माहिती नाही. छत्रसाल महाराजांच्या छावणीपाशी जाऊन पोहोचला. महाराजांना बातमी गेली, राजे छत्रसाल बुंदेले आले. छत्रसाल आले, महाराजांना भेटावयास आले. सर्वांनाच अत्यंत अचंबा वाटला. महाराजही विस्मित झाले. छत्रसाल राजे आपल्याकडे आले म्हणजे आश्चर्यच. हे कशा करता आले असतील? काय मनसुबा असेल त्यांचा? मोठं कुतूहल महाराजांच्या आणि सर्वांच्याच मनी दाटलं. छत्रसाल छावणीत प्रवेशला. महाराजांच्या डेऱ्याकडे चालत निघाला. महाराज डेऱ्यात बसले होते. छत्रसाल येत असताना दूरवर समोर महाराजांना दिसला आणि तत्क्षणी महाराज उठून उभे राहिले आणि आनंदानं त्याचं स्वागत करीत करीत उद्गारले, ओ हो, आइये आइये वीर छत्रसाल जी, आइये. छत्रसाल महाराजांच्या समीप आला. ज्या पुरुषाच्या दर्शनासाठी तो सह्याद्रीची गिरीगवरे, नद्या नाले, रानमाळ, गहन अरण्य आणि विंचुकाटे पार करीत आला होता, तो राजपुरुष प्रत्यक्ष समोर दिसताच त्याला अत्यंत हर्ष झाला. अतिशय प्रेमानं, आदरानं आणि आनंदानं त्याने महाराजांना वंदन केलं. बुंदेलखंड आणि महाराष्ट्र एकमेकांना प्रेमभरानं भेटले. महाराजांनी अतिशय प्रेमभावानं त्या मुलाला आपल्यापाशी जवळ बसवून घेतलं आणि म्हटलं, छत्रसालजी, आपने इधर कैसी तशरीफ लाई? छत्रसालाचा मुक्काम महाराजांच्या छावणीतच होता. तो औरंगजेबावर सूड उगवण्यासाठी महाराजांच्या पदरी नोकरी करावयास सिद्ध होऊन आला होता.
यथासमय महाराजांनी छत्रसाला जवळ बसवून घेऊन म्हटलं, छत्रसाल जी, आपका पूरा किस्सा मुझे सुनाइए. दख्खनच्या सुलतानांना आणि हिंदुस्थानच्या बादशहाला त्यांच्या तख्तासकट गदागदा हलवणाऱ्या शिवाजी राजाच्या तेजोवलयात प्रवेशलेला तो युवक छत्रसाल अगदी अल्पावकाशातच न कळता त्या तेजात मिसळून गेला. आपल्या घरातील मोठ्या माणसाला जितक्या मोकळेपणाने आपली सुखदुःखे सांगावीत तितक्याच मोकळेपणानं त्याने आपले मन महाराजांपाशी उघडं केलं. त्याचे विचार अगदी सुस्पष्ट होते. आज बड़ा पछतावा हो रहा है मुझे. इन तरुकों के सर पे मेरे पिता चंपत राय ने अपनी तलवार आजमाई थी. क्यों मैं इन तरुकों का गुलाम बन के रहूं? नामुमकिन, नामुमकिन. सचमुच मैं आज तक मूर्ख ही था. तरुकों की खिदमत करना और उसर खेत में पानी बरसाना, तरुकों की खुशामद करना और गधे के अंग अत्तर चढ़ाना, ये दोनों अलग काम नहीं है. औरंगजेब ने तख्त पर आते ही हम लोगों को परेशान करना शुरू किया. मंदिर मस्जिद बन गए, धर्म की शान गई. आणि छत्रसालानं आपल्या दुःखाची सारी कहाणी सांगून महाराजांना प्रार्थना केली की महाराज, मला तुमच्या पदरी घ्या. मी तुमच्या पदरी नोकरी करीन. तुम्ही माझी सेवा स्वीकारा. छत्रसालाच्या हृदयातील दुःख, तळमळ आणि आकांक्षा पाहून महाराजांचं अंतःकरण सागरासारखं गहिवरून आणि उचंबळून आलं. ते आर्त कळकळीनं आणि तितक्याच हिरिरीनं छत्रसालाशी बोलले. त्यांनीही छत्रसालापुढे आपलं हृदय उघडं केलं. त्यांचा प्रत्येक शब्द चैतन्यानं रसरसलेला होता. महाराजांच्या भाषणाचा मराठी तर्जुमा असा, छत्रसाल, तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी. तुम्ही बुंदेलखंडात जा, आपली मायभूमी जिंका, स्वदेशावर स्वराज्य करा. तुमच्यापासून आम्ही बिलकुल निराळे नाही. आपण एक आहोत. तुम्ही मोगलांचे मुलूक मारा, जिंका. त्यांच्या फौजा देशोधडीस लावा. तुर्कांचा विश्वास बिलकुल धरू नका. तुर्क हे हत्ती असतील, पण तुम्ही सिंह आहात हे ध्यानात ठेवा. तुर्कांच्या ठिकाणी विवेक कसा तो कोणी पाहिलेलाच नाही. तुम्ही भेटीस गेला तर ते तुम्हाच जाळ्यात धरतात. मला श्री भवानी सहाय्यकारी आहे आणि म्हणूनच मला मोगलांचं भय बिलकुल वाटत नाही. ते कपटानं या देशात आले, त्यास काढून लावा. आमच्यावर त्यांनी उमराव पाठवले आहेत. तुर्कांवर मी माझी तलवार धरली आहे. कीचकाप्रमाणे आपण त्यांचा संहारच करावा. तुम्ही स्वदेशात जाऊन आपल्या फौजा जमवा. तुम्ही अंतःकरणात भगवान श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या तलवार हातात. तो सर्वांचं रक्षण करता आहे हा निर्धार असू द्या. क्षत्रियांची ही वृत्तीच बनलेली असावी, सदैव तलवारीने कमावून खावे. गायी, वेद आणि विद्यांचा प्रतिपाळ करावा आणि आणभाग घेऊन दुश्मनांना घायाळ करावं. तलवार धरीत असता जर देह पडला तर सूर्यमंडळ भेदून जाण्याचं पुण्य लाभतं. रणांगणात ज्याला अजिंक्यपद मिळतं तोच पृथ्वीपती म्हणून ओळखला जातो. तुम्ही महावीर मर्दाने आहात. तुम्ही राज्योपभोग घ्याल ही मला खात्री आहे. छत्रसाल, मी जर तुम्हाला इथेच माझ्या नोकरीत ठेवून घेतलं तर सर्व कीर्तीचा, यशाचा वाटा मजकडेच येईल. तुम्हास काहीही मिळणार नाही. म्हणून जा, तुम्ही मोगलांच्या फौजा मारा. तुमची फत्ते मला माझ्या कानांनी ऐकू द्या. केवढी विलक्षण, ओजस्वी वाणी आणि विचारसरणी ही. निराशा, भीती, पडखाऊपणा, लाचारी, न्यूनगंड, नामर्दपणा, आत्मघातकी परदार्जिणेपणा, स्वतःबद्दलचा अविश्वास किंवा भेकड उदात्तता याचा लेशही महाराजांच्या या शब्दात नव्हता. तो त्यांच्या अंतःकरणातच नव्हता. तो ओठातून उमटेल तरी कसा. इथे आपल्या पदरी नोकरी करीत न बसता मायभूमीस जाऊन फौजा जमवून मोगलांना मारून काढून मायभूमी सोडवा असा वीरश्रीचा आदेश महाराजांनी कुंवर छत्रसालला दिला. उठा, औरंगजेबाविरुद्ध बंड करा. विजय व्हाल तुम्ही. केवढे सामर्थ्य या शब्दांचे, केवढे मोल आहे या मंत्रांचे. महाराजांनी आपल्या स्वतःच्या जीवनाचे तत्वज्ञान आणि सार सर्वस्व छत्रसालाच्या हृदयात ओतलं. उभयतांच्या अंतःकरणाचा मिलाप झाला. छत्रसालाचे हृदय उचंबळले आणि शरीराचा अणुरेणू फुलून उठला. सर्वांग रोमांचित झाले. पौरुषाचा साक्षात्कार झाला. त्या तरण्या पोराच्या शरीरात काही विलक्षण लहरी सळसळू लागल्या. महत्वाकांक्षा विजेच्या बलचापल्यानं नाचू लागली. सारी पृथ्वी उचलून मोगलशाहीच्या मस्तकात घालण्याची हिरिरी त्याच्या अंगांगात उसळली.
त्याने मनोमन प्रतिज्ञा केली की मी ही माझी मायभूमी स्वतंत्र करीन, मी ही स्वराज्याचा राजा होईन. आपल्याप्रमाणेच बुंदेलखंडातील एक पुरुष स्वराज्य स्थापना करण्याच्या महत्वाकांक्षाने उठत असलेला पाहून महाराजांना धन्य धन्य वाटलं. नंतर छत्रसाल आपल्या प्रतिज्ञापूर्तीसाठी निघाला. अतिशय प्रेमानं महाराजांनी त्याला निरोप दिला. त्यांनी मोठ्या गौरवानं छत्रसालाच्या कमरेला तलवार बांधली. तेव्हा त्या वीराच्या मुखावर नवीनच तेज चमकू लागलं. महाराज त्याला म्हणाले, छत्रसाल जी, आप है क्षत्रियों के सरताज. आप वापस लौटकर अपने वतन पर कब्जा कर लीजिए, अपनी सल्तनत जिंदा रखिए. आपसे हम जुदा नहीं है, ध्यान में रखिए. छत्रसाल निघाला. मायभूमीकडे, बुंदेलखंडाकडे, गुलामगिरीचे बंध तोडून टाकण्याकरता, स्वराज्य मिळवण्याकरता तो पुढे चालला होता. अस्पष्ट आणि अदृश्य होत चाललेली महाराजांची आकृती त्याला जणू सांगत होती की जा, तुम्ही मनात आणा, वाटेल ते करू शकाल. जा, तुम्ही विजयी व्हाल. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 64वा आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.